नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. डिसेंबरचा हप्ता कधी येईल? ई केवायसी मुदतवाढचं काय झालं? ई केवायसी मुदतवाढ कधी होईल? ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली आहे तरी पण त्यांना हप्ता आला नाही, असे भरपूर सारे प्रश्न लाडक्या बहिणीला पडले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत. डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो जानेवारीमध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये 10 तारखेपासून या हप्त्याचं वितरण हे होणार आहे. डिसेंबर हप्त्याचं वितरण हे 2 टप्प्यामध्ये होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा मिळाला नाही आणि डिसेंबरचा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का? हो, हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहेत. 10 तारखेला नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचं वितरण हे होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणीचे प्रश्न आहेत. ई केवायसी केली परंतु हप्ता हा जमा झाला नाही. कृपया वाट पहा. जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता नाही मिळाला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जो काही हप्ता आहे हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित हे मिळणार आहेत. ई केवायसी केली परंतु हप्ता आला नाही, ई केवायसी मुळे झालं, असे भरपूर सारे प्रश्न आहेत. तसं काही नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे हप्त्यासाठी विलंब होत आहे आणि 10 तारीख ते 20 तारीख 10 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत या हप्त्याचं वितरण हे सुरू होणार आहे. कारण याचा जो काही निकाल आहे 15-16 तारखेला जो काही महापालिका निवडणुकामुळे या हप्त्याचं थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे या हप्त्याला थोडंसं स्टॉप भेटला आहे. त्यामुळे 10 तारखेपासून हे वितरण सुरू होईल 2 टप्प्यामध्येच. 10 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत जे काही वितरण आहे ते पूर्ण होऊन जाईल. 2,45,00,000 लाडक्या बहिणी या योजनेमध्ये सहभागी आहेत. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली आहे त्या पण लाडक्या बहिणीला पैसे मिळणार असं आहेत. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली आहे अशा पण लाडक्या बहिणींना पैसे हे मिळणारच आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी अनिवार्य नाही. हा जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी ई केवायसी अनिवार्य आहे. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नसेल अशा पण लाडक्या बहिणींना हे दोन्ही हप्ते हे मिळणारच आहेत. जानेवारीचा हप्ता हा मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी ही बंधनकारक आहे. ई केवायसी ज्या लाडक्या बहिणीची झाली आहे अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे. ई केवायसी मुदतवाढ कधी मिळेल? तर यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली आहे अशा सर्व लाडक्या बहिणीची सध्या पडताळणी सुरू आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी पासून वंचित आहेत. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे, ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली आहे अशा लाडक्या बहिणीची ई केवायसी पडताळणी सध्या सुरू आहे. ज्यावेळेस पडताळणी ही सक्सेसपणे पूर्ण होईल त्यावेळेस त्यांना जो काही आकडा आहे, सरासरी आकडा, किती लाडक्या बहिणी यामध्ये ई केवायसी केले नाहीत, किती लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे, तर ई केवायसी मुदतवाढ ही त्यांना द्यावीच लागणार आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई केवायसी ही चुकलेली आहे आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी पासून वंचित आहेत. त्यांनाही माहिती आहे सरकारला की जे काही पोर्टल आहे ते खूप दिवसापासून व्यवस्थित चालत नव्हतं. त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. ओटीपी न येणे, ओटीपी उशिरा येणे, ज्यावेळेस ओटीपी टाकतो इनव्हॅलिड ओटीपी म्हणतो, अशा खूप साऱ्या अडचणी त्या पोर्टलवरती होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणी ई केवायसी पूर्णपणे करू शकल्या नाही आणि घाई गडबड करून काही लाडक्या बहिणींनी ई केवायसी ही चुकीची करून टाकली. काही काळजी करू नका. जरी ई केवायसी तुमची जरी चुकली असेल, जर तुम्ही सर्व निकषमध्ये येत असाल, तुम्ही पात्र आहात, अगोदरचे सर्व तुम्हाला हप्ते आले असतील आणि जर ई केवायसी तुमची चुकली असेल तर जो काही हप्ता आहे तो तुम्हालाही मिळणार आहे. अपात्र तुम्ही होणार नाही, परंतु सरकारने दिलेल्या सर्व निकषमध्ये तुम्ही आला पाहिजे. तर जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळेल, अपात्र तुम्ही होणार नाही.
आणि सरकारने जर आता ई केवायसी मुदतवाढ जर दिलं तर कृपया एक 5-50 रुपये गेले तर जाऊ द्या, सीएससी सेंटरवरती जावा, व्यवस्थित त्या केवायसी करून घ्या. तुम्हाला जरी येत असेल, तुम्हाला जर ई केवायसी मोबाईलद्वारे करता येत असेल तर व्यवस्थितरित्या करा. ज्या लाडक्या बहिणीला ई केवायसी जमत नाही, करता येत नाही, घाई गडबड करून ई केवायसी चुकीची करून आणखी नंतर परत चुका करू नका. आणि त्याच्यामध्ये हो नाही हे समजत नसेल तर एक 5-50 रुपये तुमचे जाऊ द्या, तुम्ही सीएससी सेंटरवरती जावा आणि तिथून ई केवायसी करून घ्या. त्यानंतर एडिटचंही काही कोणतंही ऑप्शन देणार नाहीत, कारण यामध्ये आता सध्या सरकार बिझी आहे. महापालिका निवडणुका चालू आहेत, भरपूर त्यांचे अपॉइंटमेंट आहेत कार्यक्रमांचे, याचे त्याचे, इकडे जा तिकडे जा, हे उद्घाटन ते उद्घाटन, संमेलन आहेत, भरपूर त्यांचे असे कार्यक्रम सध्या चालू आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे टाइम नाहीये. बघूया ज्या वेळेस हे इलेक्शन हे होईल आणि जो काही आकडा आहे लाडक्या बहिणीचा, ई केवायसी झाली नाही, दुसऱ्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली आहे, तर त्यांना ते समजेल आणि लवकरच ई केवायसी मुदतवाढ ही मिळणारच आहे. आणि तुम्हीही सपोर्ट करा. काल मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खूप सारे लाडक्या बहिणी ट्विट करा, मेसेज करा, परंतु हवा तसा प्रतिसाद हा मिळाला नाही. कृपया आणखी एकदा विनंती आहे, सरकारवर प्रेशर टाका, मेसेज करा आणि त्यांना ई केवायसी मुदतवाढ ही वाढवून देण्यासाठी त्यांना मजबूर करा. आणखी एकदा सांगतो, कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्व महाराष्ट्राच्या जनतेला, कृपया एक मेसेज करा, ई केवायसी मुदतवाढ ही वाढवून द्यावी असा एक मेसेज करून त्यांना पाठवा. आणखी टाइम आहे, ई केवायसी मुदतवाढ ही मिळू शकते. आपण सर्वांनी एकजूट व्हायला पाहिजे. हे विचार नका करू की सरकार एकच वेळेस कितीही वेळेस ई केवायसी मुदतवाढ देईल का, देऊ शकतो. आपण सर्वांनी एकजूट होऊन सरकारवरती प्रेशर दिलो तर ई केवायसी ही मुदतवाढ ही लवकरच मिळू शकते. कृपया सर्वांना विनंती आहे, तुम्हाला ट्विटरवरती जायचं आहे आणि त्यांना मेसेज करायचा आहे. कृपया या अशा प्रसंगामध्ये लाडक्या बहिणींना साथ द्या. जेवढं जास्त होईल तेवढे मेसेज करा. सरकारवर एक प्रेशर निर्माण होईल आणि सरकार आपल्याला ई केवायसी मुदतवाढ ही त्यांना द्यावीच लागणार आहे. जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.